वाराणसी दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं 500 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास योजनांचं लोकार्पण। पालिका आणि ग्रामपंचायतींमध्ये राखीव जागांवर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आता 12 महिन्यांची मुदत। स्वच्छता चळवळीमध्ये शाळा आणि विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रकाश जावडेकर यांचं प्रतिपादन। देशातल्या 52 विद्यालयांना स्वच्छ विद्यालयाचे पुरस्कार प्रदान। भारत बांगला इंधन वाहिनी प्रकल्पाच्या बांधणीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना संयुक्तरित्या करणार आरंभ। चीनच्या $200 अब्ज मूल्याच्या उत्पादनावर अमेरिकेचा नवा आयात कर। दोन्ही देशांमधलं व्यापार युद्ध आणखी तीव्र। बँकिंग क्षेत्रात सुधारणा करण्यासाठी बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँक या 3 बँकांचं विलीनीकरण करण्याचा सरकारचा निर्णय। आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची सलामीची लढत हाँगकाँगसोबत। अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यानं श्रीलंकेचं आव्हान संपुष्टात। नमस्कार, 4:30च्या बातमीपत्रामध्ये मी ज्योती आंबेकर स्वागत करते। आता पाहूया बातम्या विस्तारानं। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज वाराणसीमध्ये 500 कोटी रुपयांहून अधिक विकास योजनांचं भूमिपूजन आणि लोकार्पण केलं। या योजनांमुळे वाराणसीच्या आध्यात्मिक इतिहासाची सांगड आधुनिक विकासाशी घातली जाणार आहे। बनारस हिंदू विद्यापीठामध्ये अटल इन्क्युबेशन केंद्राचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते झालं। या केंद्रामुळे नव्या स्टार्टअप्सना चालना मिळेल। या व्यतिरिक्त पंतप्रधानांनी या विद्यापीठामध्ये वैदिक विज्ञान केंद्राची स्थापना देखील केली। तसंच रिजनल इन्स्टिट्यूट ऑफ ऑप्थॉल्मॉलॉजीची कोनशिला बसवली। वाराणसीला नवी दिशा देण्याचं कार्य या सरकारनं केलं असून इथली परंपरा जपत इथं विकासाचं परिवर्तन घडवण्याचं कार्य सुरू असल्याचं पंतप्रधान म्हणाले। वाराणसीमध्ये पर्यटनातून परिवर्तन या अभियानाला चालना देण्यासाठी इथली दळणवळणाची व्यवस्था अद्ययावत केली जात आहे असंही ते म्हणाले। बिजलीकरण से जुड़े जिन 5 बड़े प्रोजेक्ट्स का लोकार्पण किया गया है उनमें पुरानी काशी को बिजली के लटकते तारों से मुक्ति का भी काम उसमें शामिल है। इन सभी प्रोजेक्ट से वाराणसी शहर के अलावा आसपास के अनेक गांवों को पर्याप्त बिजली देने का लक्ष्य को और बल मिलने वाला है। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ या कार्यक्रमाला उपस्थित होते। पालिका आणि ग्रामपंचायतींमध्ये राखीव जागांवर निवडणूक लढवण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी इच्छुकांना देण्यात आलेली 6 महिन्यांची मुदत 1 वर्ष करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं आज घेतला। शहरी महानेट आणि राज्यात ई शासन सेवा वितरण करायलाही मंत्रिमंडळानं आज मंजुरी दिली। व्यापार सुलभता धोरणानुसार महाराष्ट्र मूल्यवर्धित कर अधिनियमांतर्गत ऐच्छिक नोंदणी करणाऱ्या व्यापाऱ्यांकडून अनामत रक्कम घेण्याची तरतूद रद्द करण्याचा निर्णय आज मुंबईत झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला। आरोग्य सेवा संचालनालयाअंतर्गत वैद्यकीय आणि आरोग्य सेवा गट अ या सेवा अंतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदं एमपीएससीमधून वगळून निवड मंडळामार्फत भरण्याचा निर्णय देखील आजच्या बैठकीत घेण्यात आला। बदलत्या भारतानं संपूर्ण स्वच्छतेचा निर्धार केला असल्याचं प्रतिपादन मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी केलं। नवी दिल्ली इथं स्वच्छ विद्यालय पुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते। स्वच्छता ही चळवळ बनली असून त्यात शाळा आणि विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं जावडेकर म्हणाले। और इस साल हमने प्राइवेट स्कूलों को भी किया, तो प्राइवेट स्कूल भी 45,000 से ज्यादा प्राइवेट स्कूलों ने भाग लिया और सरकारी स्कूलों का भी आंकड़ा बढ़ा और 6.5 लाख स्कूल्स ने भाग लिया। ये एक अपने आप में एक नया इतिहास है।
देश तभी स्वच्छ बनता है। हवा स्वच्छ रहे, पानी स्वच्छ रहे, जमीन स्वस्थ रहे, मन स्वच्छ रहे, नियत साफ रहे, तभी सही विकास होता है और तभी देश आगे बढ़ता है। स्वच्छ विद्यालय पुरस्कारासाठी देशभरातल्या 6.5 लाख शाळांमधून 52 शाळांची निवड करण्यात आली आहे। मनुष्यबळ विकास मंत्रालयानं 2014 मध्ये स्वच्छ भारत स्वच्छ विद्यालय उपक्रम सुरू केला। पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना आज संयुक्तरित्यामुळे भारत-बांगलादेश संबंध अधिक वृद्धिंगत होतील, असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे। परराष्ट्र व्यवहार सचिव विजय गोखले यांच्या ढाका दौऱ्यादरम्यान एप्रिलमध्ये या संदर्भात दोन्ही देशांमध्ये करार झाला होता। पश्चिम बंगालमधील सिलिगुडी ते बांगलादेशमधल्या परबतीपूर अशी ही 130 किलोमीटरची वाहिनी असून 1 दशलक्ष मेट्रिक टन इंधन वहनाची क्षमता या वाहिनीत आहे। सध्या रेल्वे मार्गाने डिझेलची वाहतूक होते। हा प्रकल्प 30 महिन्यात पूर्ण होणं अपेक्षित आहे। $2025 पर्यंत $5 ट्रिलियन ची अर्थव्यवस्था बनवण्यासाठी भारत सज्ज असल्याचं प्रतिपादन उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी केलं आहे। माल्टाच्या दौऱ्यावर असलेल्या नायडू यांनी व्हॅलेटा इथं भारत माल्टा उद्योग मंचाला संबोधित केलं। त्यावेळी त्यांनी भारताच्या अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचं चित्र तिथल्या उद्योजकांसमोर मांडलं। त्यासाठी त्यांनी जागतिक बँकेनं भारताला दिलेल्या मानांकनाचे दाखले दिले। भारतात ग्राहकोपयोगी उत्पादनांची बाजारपेठ झपाट्यानं वाढत आहे आणि त्यामुळे अनेक देशांना गुंतवणुकीची संधी उपलब्ध होत आहे, असं ते म्हणाले। तसंच भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकास दराबाबत आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनं वर्तवलेल्या अंदाजाकडेही त्यांनी लक्ष वेधलं। संरक्षण अधिग्रहण परिषदेनं संरक्षण दलांसाठी 9,100 कोटी रुपयांहून अधिक साधनं खरेदी करण्यासाठी मंजुरी दिली आहे। संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखालील परिषदेनं अद्ययावत आकाश क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदीसाठी देखील मंजुरी दिली आहे। राफेल प्रकरणी संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज माजी संरक्षण मंत्री ए.के. अँटनी यांचे सर्व आरोप फेटाळून लावले। नवी दिल्लीमध्ये घेतलेल्या पत्रकार परिषदेत सीतारामन यांनी संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं कराराला अंतिम स्वरूप का दिलं नाही असा सवाल केला। राफेलच्या बाबतीमध्ये सरकारनं सर्व प्रश्नांची उत्तरं दिली असून काँग्रेस मात्र खोट्याचा बाजार मांडत असल्याची टीकाही त्यांनी केली। यूपीए अर्थात संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारनं हिंदुस्थान एरोनॉटिक्सबद्दल उमटणाऱ्या प्रश्नांना उत्तरं द्यावीत असं आव्हान देत भारतीय हवाई दलाच्या गरजांकडे यूपीएनं दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी केला। अमेरिकेनं $200 अब्ज किमतीच्या चीनी उत्पादनांवर नवा आयात कर लागू केला आहे। अमेरिकेच्या या भूमिकेवर दोन्ही देशातले व्यापार युद्ध आणखी तीव्र झालं आहे। नवा आयात कर 24 सप्टेंबरपासून लागू होणार आहे। चीनकडून अनुचित व्यापार व्यवहार सुरूच असून ते थांबवण्यासाठी ती तयारी चीन दाखवत नसल्याचा आरोप अमेरिकेनं केला आहे। चीनच्या उत्पादनांवर 24 सप्टेंबरपासून या वर्षाखेरपर्यंत 10% कर आकारला जाणार आहे। मात्र 1 जानेवारीपासून तो 25% जाईल असं अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितलं। तसंच पावलं उचलली तर आणखी उत्पादनांवर आयात कर लागू करण्यात येईल असंही ट्रम्प यांनी स्पष्ट केलं। कर्ज आणि आर्थिक पुनरुज्जीवनाच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँक या 3 सरकारी बँकांचं विलीनीकरण करण्याचा निर्णय सरकारनं घेतला आहे। केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी नवी दिल्लीमध्ये ही घोषणा केली। गेल्या वर्षी स्टेट बँक ऑफ इंडियानं 4 सहयोगी बँकांचं विलीनीकरण करून त्यांना आपल्यात सामावून घेऊन आकारमान वाढवल्यावर दुसऱ्यांना अशा प्रकारचं विलीनीकरण होत आहे। बँक ऑफ बडोदा, विजया बँक आणि देना बँक या 3 बँकांच्या विलीनीकरणामुळे देशातली सर्वात मोठ्या आकारमानाची तिसरी बँक अस्तित्वात येईल आणि अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी आवश्यक पतपुरवठा उपलब्ध होईल अशी अपेक्षा जेटली यांनी व्यक्त केली। या तिन्ही बँकांच्या व्यवसायाचं एकूण आकारमान सुमारे 14,82,000 कोटी इतकं आहे। या विलीनीकरणामुळे सार्वजनिक क्षेत्रातल्या बँकांची संख्या 19 वर येणार आहे। ग्राहक संख्येमध्ये वाढ, बाजारात जास्त विस्तार, कार्यक्षमतेमध्ये वाढ आणि विविध उत्पादनं आणि सेवांचा विस्तार करणं यामुळे हे शक्य होईल असंही ते म्हणाले। मुंबई भेटीवर असलेल्या केंद्रीय वित्त आयोगासमोर आज विविध राजकीय पक्ष आणि उद्योग संघांनी प्रस्ताव मांडले। मानवी विकास निर्देशांकानुसार विकास न झालेल्या महाराष्ट्रातल्या 10 जिल्ह्यांकडे विशेष लक्ष देण्याची आणि त्यासाठी तरतूद करण्याची विनंती भाजपच्या अतुल भातखळकर यांनी केली।
तर विदर्भ आणि मराठवाड्याच्या विकासासाठी पुढल्या 5 वर्षांकरता 35,000 कोटी रुपयांचं अनुदान मंजूर करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या जयंत पाटील यांनी केली. वाढत्या स्थलांतरामुळे मुंबईतल्या पायाभूत सुविधांवर ताण येत असल्याचं त्यांनी सांगितलं. आर्थिक सुधारणांमध्ये राजकीय भेदभाव केला जाणार नाही याची काळजी वित्त आयोगानं घ्यावी असं आवाहन पाटील यांनी केलं. शिवसेनेच्या प्रतिनिधींनी ब्रिटिशकालीन कायद्यांमध्ये सुधारणा होण्याची गरज व्यक्त केली. मुंबईतल्या आरोग्य, शिक्षण आणि सार्वजनिक सुविधांकडे विशेष लक्ष पुरवण्याचं आवाहन काँग्रेसनं केलं. राजकीय पक्षांकडून होणाऱ्या जाहिरातींवरील खर्चात कपात होण्याची गरज भाकपानं व्यक्त केली. सेझा अयशस्वी ठरल्यास शेतकऱ्यांना जमीन परत करण्यात यावी असा प्रस्तावही भाकपनं मांडला. तर राज्यातल्या कृषी क्षेत्रासाठी विशेष तरतूद करण्याचा प्रस्ताव माकपनं मांडला. उद्योगांसाठी एकल खिडकीचा प्रस्ताव सीआयआयनं मांडला. उद्योगांसाठी मंजुरी 15 दिवसांच्या आत मिळावी, 30 दिवसांपेक्षा अधिक विलंब होऊ नये असं सीआयआयनं सांगितलं. योग्य खर्चात पतपुरवठा उपलब्ध व्हावा तसंच पर्यावरण अनुकूल प्रकल्पांना प्राधान्यानं विचार व्हावा असा प्रस्ताव फिकीनं मांडला. केंद्रीय वित्त आयोग कालपासून 3 दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आला आहे. जळगाव शहराच्या महापौरपदी भाजपच्या सीमा भोळे यांची तर उपमहापौरपदी भाजपच्याच अश्विन सोनवणे यांची बिनविरोध निवड झाली आहे. महापौर निवडणुकीसाठी महानगरपालिकेची आज विशेष बैठक झाली. शिवसेनेच्या सर्व 15 उमेदवारांनी या निवडणुकीवर बहिष्कार घातला. भाजपच्या 56 मतदारांनी हात उंचावून निवडीला पाठिंबा जाहीर केला. सांगलीतल्या बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी अटक करण्यात आलेल्या डॉक्टर विजय चौगुलेला 24 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. बेकायदेशीर गर्भपात प्रकरणी डॉक्टर रुपाली चौगुले पाठोपाठ आज सकाळी डॉक्टर विजय कुमार चौगुलेला अटक करण्यात आली. महानगरपालिकेनं चौगुले रुग्णालयाचा परवाना रद्द केला असून चौगुले दाम्पत्याला सेवेतून निलंबित करण्याचा प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे. केंद्रीय पेट्रोलियम संशोधन संघाच्या वतीनं इंधन बचतीचं महत्त्व आणि पर्यावरण संवर्धन या विषयावर देशभरातल्या शाळांमध्ये निबंध, चित्रकला, प्रश्नमंजुषा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं आहे. या स्पर्धांमध्ये नागपूरमधल्या 15 शाळांमधल्या एकूण 5,000 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. धरमपेठ महाविद्यालयातल्या विद्यार्थ्यांनी इंधन बचत आणि पर्यावरणाचं महत्त्व या विषयावरील निबंध स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. पर्यावरण संरक्षणाचे संस्कार हे प्रत्येक बालकांमध्ये लहानपणीच रुजवण्याची गरज आहे असं मत धरमपेठ महाविद्यालयाच्या मुख्याध्यापिका कुंतल निमखेडकर यांनी यावेळी व्यक्त केलं. आपल्या देशातली शहरं ही स्वच्छ आणि स्मार्ट व्हावीत यासाठी पंतप्रधानांच्या महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणून स्मार्ट सिटी योजना सर्वत्र राबवली जात आहे. त्याअंतर्गत सोलापुरामध्ये हे काम सुरू झालं आहे. त्याविषयीचा हा वृत्तांत. स्मार्ट सिटी योजनेत देशातल्या प्रमुख शहरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामध्ये पहिल्या 10 शहरांमध्ये महाराष्ट्रातल्या पुणे आणि सोलापूर या शहरांची वर्णी लागली आहे. पैकी सोलापूरमध्ये गेल्या 2 वर्षांपासून शहर सुशोभीकरणाचं काम सुरू आहे. या कामासाठी स्वतंत्र अधिकारी नेमले आहेत. दरवर्षी स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत या कामासाठी 1,000 कोटी रुपये निधी केंद्राकडून मिळणार आहे. सध्या सोलापूर शहराच्या प्रमुख दर्शनी मार्गाचं काम सुरू आहे. तसंच बस स्थानकं, रेल्वे स्थानकं, सार्वजनिक स्वच्छतागृह अशा ठिकाणी कामं वेगानं सुरू आहेत. या कामांच्या प्रगतीविषयी नगरसेवक नागेश वल्याळ यांनी समाधान व्यक्त केलं आहे. शहरातील पायाभूत सुविधांच्या विकासासोबतच ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वास्तूंचं जतनही होणार असल्यानं नागरिकांचीही उत्तम साथ मिळत आहे. ज्या जगाला हेवा वाटेल अशा इमारती सोलापुरात त्यांचं संरक्षण संवर्धन हे ह्याच्यातून होणार आहे या स्मार्ट सिटीतून. आणि ज्या स्मार्ट सिटीतून जी मोठमोठी कामं होत आहेत त्यासाठी नागरिकांचं देखील सहकार्य आवश्यक आहे. कारण आता असुविधा होते थोडीफार लोकांना, परंतु त्यातून नंतरनं यातून लोकांचाच फायदा होईल. परदेशातली शहरं आणि आपल्या शहरांची तुलना नेहमी होत असते. स्मार्ट सिटी योजनेच्या माध्यमातून शहरं स्वच्छ आणि सोयी सुविधांनी युक्त करण्याची सुवर्ण संधी चालून आली आहे.
आणि त्याचा फायदा सर्वांनाच होईल या दृष्टीनं वाटचाल सुरू असल्यानं उत्साही वातावरण दिसून येत आहे. पर्यावरण रक्षण आणि वीज बचतीच्या दृष्टीनं केंद्र सरकारची उजाला योजना फायदेशीर ठरत आहे. नागरिकांनी या योजनेचा लाभ घेत वीज बचतीमध्ये मोलाचा सहभाग नोंदवला आहे. एलईडी बल्ब आणि ट्यूबलाईटमुळे वीज बचतीसह पर्यावरण रक्षणासह वीज बिलातही बचत होते. मात्र पूर्वी हे बल्ब आणि ट्यूबलाईट सामान्य माणसांना परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध नव्हते. मात्र उजाला योजनेमुळे हे बल्ब आणि ट्यूबलाईट किफायतशीर भावात उपलब्ध आहेत. केंद्र सरकारच्या DELP योजनेअंतर्गत ESL या कंपनीच्या माध्यमातून महावितरणनं संपूर्ण राज्यात एलईडी बल्ब आणि ट्यूबलाईट वितरित केले. त्यापैकी 4 लाखांहून अधिक एलईडी बल्ब नागपुरात वितरित करण्यात आले. यामुळे नागपुरात 28 दशलक्ष युनिटची बचत झाली असून यामुळे वीज वितरण कंपनीची 137 कोटी रुपयांची बचत झाली आहे. तर 23 लाख टन कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन कमी झालं आहे. वीज बिलातही 30% बचत झाली असून या योजनेला नागपूरकरांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. माझ्या घरी मी हे LED बल्ब वापरतो. त्याच्यामुळे मला लाईट बिल कमी येतं आणि विजेची बचत होते. हे LED बल्ब आले आहे यामुळे प्रत्येक घरांचा जे आहे इलेक्ट्रिक बिल ते कमी आलेले आहे आणि प्रत्येक लोकांनी हे LED बल्ब वापरायला पाहिजे, ज्याच्याकडून पॉवर कंझम्पशन सुद्धा कमी होईल आणि जो आपला नॅचरल रिसोर्स आहे ते सुद्धा कमीत कमी वापरण्यात येईल आणि आम्हाला असा रोजगार सुद्धा मिळालेला आहे. आम्ही हे इलेक्ट्रिक बल्ब निदान 1 वर्षापासून यूज करत आहे. त्यामुळे आम्हाला खूप फायदा झालेला इलेक्ट्रिकमुळे आणि आमचा विजेचं बिल कमीत कमी 30% हा कमी झालेला आहे. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन महावितरणनं केलं आहे. या योजनेत सध्या 65 रुपयात आम्ही एक 9 वॅटचा LED बल्ब देतोय. त्याशिवाय 220 रुपयात LED ट्यूबलाईट आहे आणि 1200 रुपयात ऊर्जा बचत करणारा फॅन आहे. हे सर्व स्टार नामांकन असलेले उपकरण आहे, ब्रँडेड कंपनीचे उपकरण आहे आणि लोकांनी हे वापरावं असं आमचं त्यांना आवाहन आहे. पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्वाची असलेली उजाला योजना नागरिकांसाठीही तितकीच फायद्याची आहे. शेतकऱ्यांच्या हिताची शेतमाल तारण योजना राबवली नाही तर बाजार समित्यांचं संचालक मंडळ बरखास्त करण्याचे निर्देश पणन मंत्री सुभाष देशमुख यांनी दिले आहेत. ते मुंबईमध्ये बोलत होते. शेतकऱ्यांना योग्य बाजारभाव मिळावा यासाठी राज्य कृषी पणन मंडळाच्या वतीनं ही शेतमाल तारण योजना राबवण्यात येत आहे. 2017-18 वर्षामध्ये राज्यातल्या 138 बाजार समित्यांनी या योजनेची अंमलबजावणी केली आहे असंही ते म्हणाले. शेतकऱ्यांनी हमी भावापेक्षा कमी दरानं त्यांचा शेतमाल विकू नये तसंच ज्या बाजार समित्या शेतमाल तारण कर्ज देणार नाहीत त्यांची तक्रार जिल्हा उपनिबंधकांकडे करावी असं आवाहन देखील देशमुख यांनी केलं. खरीप हंगामातल्या मूग उडीद पिकांची आवक बाजारात नुकतीच सुरू झाली आहे. त्यामुळे खरेदी केंद्र तातडीनं सुरू करण्यासाठी केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठवल्याचंही देशमुख यावेळी म्हणाले. महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी पुढील 3 ते 4 वर्षांमध्ये 500 इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्थानकं उभारण्याची योजना आखत आहे. पहिल्या टप्प्यामध्ये राज्यातील मुख्य ठिकाणी 50 अशी स्थानकं उभारण्यात येतील असं महावितरणचे अध्यक्ष संजू कुमार यांनी सांगितलं. एक बस स्थानक उभारण्यासाठी 3 ते 4 लाख रुपये खर्च येतो असं सांगून ते म्हणाले की इथं 6 रुपये प्रति युनिट दर आणि दरमहा 70 रुपये प्रति युनिट मागणी आकारली राहील. नागपूरपासून 40 किलोमीटर असलेल्या ब्राह्मणी गावाला गेली अनेक वर्ष पाणी टंचाईचा सामना करावा लागत होता. मात्र सर्वांनी एकत्र येऊन आणि श्रमदानामधून या पाणी टंचाईवर मात केली. ब्राह्मणी या गावाला भयंकर पाणी टंचाईचा सामना करावा लागायचा.
1111 लोकसंख्या असलेल्या या गावात 240 कुटुंब राहतात. गावातील सगळ्यांनी एकत्रितपणे या पाणी टंचाईवर मात करायचं ठरवलं. या गावातल्या नागरिकांनी श्रमदानातून पाणी पुरवठा करणाऱ्या विहिरी शेजारी शेततळं खोदलं आणि विहिरीच्या बाजूला असलेल्या नाल्याची सफाई करून विहिरीच्या पाण्याची पातळी वाढवली. त्या शेततळ्याचा फायदा आपल्या विहिरीला होईल, विहिरीची पाण्याची पातळी वाढेल आणि तिथून आपण जवळजवळ कमीत कमी एका वार्डाला जरी कमीत कमी 1 तास जरी पाणी देऊ शकू तर खूपच आपल्याला हे होईल. आणि त्याच्यामुळे आता आम्हाला खूपच फायदा झाला याचा शेततळ्याचा. मागच्या वर्षी आमचं जवळजवळ गावामध्ये पाणी टंचाईच नाही राहिली. पाण्याची पातळी वाढावं, पाण्याची पातळी कधी जीवनामध्ये कमी पडावं नाही यासाठी आम्ही छोटासा एक डॅम तयार केला नळ योजनेजवळ. तो सक्सेस झाला आणि आमच्या विहिरीची लेवल वाढली. गावाला पाणी पुरवठा करणारी ही विहीर उन्हाळ्यात कोरडी व्हायची. शेजारी नाल्यालाही पाणी राहत नव्हतं. तसंच पाणी पुरवठ्यासाठी दुसरी सुविधाही नव्हती. गावामध्ये पाणी टंचाईची भासाची तर पाणी टंचाई भासू नये म्हणून एक नळ योजना लगत श्रमदानातून व यंत्राच्या साहाय्याने शेततळ तयार करण्यात आलेले आहे. तसेच वैयक्तिक शोषखड्डे खूप महत्वाचा भाग आहे. गावामध्ये सांडपाणी व्यवस्थापन म्हणून आम्ही प्रत्येक घरी शोषखड्डे महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत तयार करून दिलेले आहेत. तेव्हा गावानेच नाला साफ करण्याचा आणि विहिरी शेजारी तळं खोदण्याचा निर्णय घेतला. तसंच गावाने सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी शोषखड्डे निर्माण केले असून त्यामुळे सांडपाण्याची विल्हेवाट लागून पाणी जमिनीत जिरल्याने पाण्याची पातळीही वाढते. श्रमदान आणि लोकसहभागामुळे ब्राह्मणी गावाने पाणी समस्येवर मात केली आहे हे निश्चित. भारत स्वतंत्र झाल्यानंतर देखील मराठवाडा निजामाच्या राजवटीतून उशिरा स्वतंत्र झाला. त्यानंतरही हा भाग काहीसा दुर्लक्षित राहिला. रस्त्याचं पुरेसं जाळं या भागामध्ये निर्माण झालं नाही. भाजपा सरकार सत्तेत आल्यानंतर मराठवाड्यातल्या रस्ते निर्मितीचा धडक कार्यक्रम हाती घेण्यात आला. मराठवाड्यातल्या लातूर जिल्ह्यात गेल्या 2 वर्षांपर्यंत एकही राष्ट्रीय महामार्ग नव्हता. आता जिल्ह्यात तब्बल 9 राष्ट्रीय महामार्ग तयार होत आहेत. 7 महामार्गांचं काम सुरू झालं असून 2 महामार्गांना मंजुरी मिळाली आहे. या कामामुळे स्थानिकांना रोजगार प्राप्त झाला असून या रस्त्यांसाठी शेतकऱ्यांची कमीत कमी जमीन संपादित करण्याचा प्रयत्न आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी पर्यायी रस्ते, रस्त्यांच्या बाजूला कठडे आणि शेतीला जोडणाऱ्या रस्त्यांची कामंही सुरू झाली आहेत. रस्त्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाची तपासणी करण्यासाठी प्रयोगशाळाही उभारण्यात आली आहे. दळणवळणाची सुरक्षित सुविधा उपलब्ध झाल्यामुळे जनतेला त्यांच्या इच्छित स्थळी पोहोचण्यास कमी वेळ लागणार आहे. त्याचबरोबर त्यांच्या वाहनास लागणाऱ्या इंधनाची देखील बचत होणार आहे. महामार्गाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली झाली आहे. या रस्त्यामुळे इंधनाची आणि वेळेची बचत होत असल्याचं वापी ते हैदराबाद असा प्रवास करणाऱ्या ट्रक चालकानं सांगितलं. तर एवढ्या ह्याच्यामध्ये रोडवरून आलो पण काही त्रास जाणवला नाही आणि सुरक्षित रोडचे कामं चालू आहेत आणि त्याच्यामुळं आमचा वेळ आणि डिझेल पण वाचतंय. या मार्गांमुळे शेतमाल मोठ्या बाजारपेठांमध्ये घेऊन जाणं सहज शक्य होणार असून या महामार्गामुळे लातूरच्या औद्योगिक विकासाला चालना मिळणार आहे. शेतातून जर गाडी माल जर भरला, गाडी म्हणा टेम्पो म्हणा, टेम्पोमधून आणून या इथं ट्रकमध्ये जरी भरला, तो माल आमचा जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी किंवा तालुक्याच्या बाहेर मोठमोठ्या जिल्ह्याच्या ठिकाणी देखील आम्ही या रोडमुळे लवकरात लवकर जाईल अशी आम्हाला आशा आहे. आज आम्ही जेव्हा तेल डबे औरंगाबाद, पुणा इथं पाठवतो तिथे आम्हाला नेहमी धास्ती राहते की किती डबे लिकेज होईल किंवा किती आमचे जे 1 लिटरचे पाऊच आहेत ते किती नुकसान होतील यांची आम्हाला धास्ती राहते. पण जर रस्ते चांगले राहिले आणि जावाकावक योग्य प्रकारे व कमी वेळात जर झाली त्याच्यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट, लिकेज कॉस्ट हे कमी होतील.
मराठवाड्यात विकसित होणाऱ्या रस्त्यांच्या जाळ्यामुळे शेतीवर आधारित नवे उद्योग विकसित होतील आणि मराठवाड्याला लागलेला मागासलेपणाचा कलंक दूर होईल अशी अपेक्षा आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि विश्वविजेती भारततोलक मीराबाई चानू यांची देशाच्या क्रीडा क्षेत्रातल्या सर्वात प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. त्याप्रमाणेच भालाफेकपटू नीरज चोप्रासह 20 खेळाडूंची अर्जुन पुरस्कारासाठी शिफारस करण्यात आली आहे. या खेळाडूंना केंद्रीय क्रीडा मंत्री राज्यवर्धन सिंह राठोड यांची मंजुरी मिळाल्यानंतरच येत्या 25 सप्टेंबरला राष्ट्रपती भवनात होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते सन्मानित केलं जाईल. क्रिकेट. संयुक्त अरब अमिरातीमध्ये सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेमध्ये आज भारताची सलामीची लढत नवख्या हाँगकाँगशी होत आहे. हाँगकाँगनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. भारतासमोर आजचं आव्हान सोपं असलं तरी दुसऱ्या सामन्यात भारताची गाठ पाकिस्तानशी पडणार असल्यानं हा सामना सरावासाठी उपयुक्त ठरणार आहे. दरम्यान काल झालेल्या साखळी लढतीमध्ये अफगाणिस्ताननं 5 वेळच्या आशिया चषक विजेत्या श्रीलंकेला पराभूत केलं. त्यामुळे सलग दुसरा पराभव स्वीकारणाऱ्या श्रीलंकेचं या स्पर्धेतलं आव्हान संपुष्टात आलं. प्रथम फलंदाजी करणाऱ्या अफगाणिस्ताननं 50 षटकात 249 धावा केल्या. मात्र श्रीलंकेनं हे आव्हान पेललं नाही आणि त्यांचा संघ 158 धावात गारद झाला. चायझाऊ इथं आजपासून सुरू झालेल्या चीन खुल्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये पी.व्ही. सिंधू आणि मनु अत्री सुमित रेड्डी या जोडीनं पहिली फेरी जिंकून उपउपांत्यपूर्व फेरीत म्हणजे शेवटच्या 16मध्ये स्थान मिळवलं आहे. सिंधूनं महिला एकेरी सामन्यामध्ये सायना कावाकामीला 21-15, 21-13 असं सरळ 2 सेट्समध्ये हरवलं. तर पुरुष दुहेरी गटामध्ये मनु अत्री सुमित रेड्डी या जोडीनं तैवानच्या मिन चुन लायाव आणि चिंग हेंग या जोडीला 13-21, 21-13, 21-13 असं नमवलं. सायना नेहवालचं आव्हान मात्र पहिल्याच फेरीमध्ये आटोपलं. दक्षिण कोरियाच्या जी ह्यून सुंगकडून ती 20-22, 21-18 आणि 21-14 अशी पराभूत झाली. नायजेरियातल्या 10 राज्यांमध्ये आलेल्या पुरामध्ये 100 जणांचा मृत्यू झाला असून 2 लाखाहून अधिक नागरिक ठार झाले आहेत. अतिमुसळधार पावसामुळे नायजेर आणि ब्युने नद्यांना पूर आला असून जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालं आहे. पुरामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झालं आहे. नायजेरियाच्या कोगी, डेल्टा, अनबरा आणि नायझर या राज्यांमध्ये राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्यात आली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. वाराणसी दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं 500 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विकास योजनांचं लोकार्पण. पालिका आणि ग्रामपंचायतींमध्ये राखीव जागांवर निवडणूक लढवण्यासाठी इच्छुकांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी आता 12 महिन्यांची मुदत. स्वच्छता चळवळीमध्ये शाळा आणि विद्यार्थी महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचं प्रकाश जावडेकर यांचं प्रतिपादन. देशातल्या 52 विद्यालयांना स्वच्छ विद्यालयाचे पुरस्कार प्रदान. भारत बांगला इंधन वाहिनी प्रकल्पाच्या बांधणीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना संयुक्तरित्या करणार आरंभ. चीनच्या $200 अब्ज मूल्याच्या उत्पादनांवर अमेरिकेचा नवा आयात कर. दोन्ही देशांमधलं व्यापार युद्ध आणखी तीव्र. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची सलामीची लढत हाँगकाँगसोबत. अफगाणिस्तानकडून पराभूत झाल्यानं श्रीलंकेचं आव्हान संपुष्टात. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.